हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. चला तर मग कसं बनवू ते दाखवतोय. आता आपण लसूण छिलला होता ना, आता हे मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. चला तर मग आपण ही लसणाची पेस्ट केलेली आहे. आता याला फोडणीची तयारी टाकू. चला तर मग 1 चम्मच तेल टाकूत. तेलाला थोडं गरम होऊ द्यायचं. नंतर गरम झालं की जिरे मोहरी टाकायचे. तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरे थोडं बारीक करायचा गॅस. आता याच्यात लसणाची पूर्ण पेस्ट टाकायची आपण तयार केलेली. आता हे 2 चम्मच लालमध्ये मीठ टाकायचं. डायरेक्ट तेलामध्ये टाकलं तर करपून जाते, म्हणून याला अशी पेस्ट करायची. थोडं पाणी टाकून याला कालून घ्यायचं. आता ही केलेली पेस्ट याच्यात टाकून टाकायची. तर याला हलवायचं, बुडायला लागत नाही. आता याच्यात पाणी कमी पडलेलं आहे, तर पाणी डबल टाकू शकते आपण, कारण लसूण फर्स्ट पाणी घेते. याच्यात पाणी टाकलेलं आहे. आता याला धीमी आचेवर पकू द्यायचं 15-20 मिनिटं. मग बेस्ट लसणाची चटणी तयार होते. 15 मिनिटं झाकून. आता ही चटणी तयार झालेली आहे, बघू शकता. जसं जसं चटणी तयार होते तसं तसं लाल कलर येते चटणीला, खायला पण बेस्ट लागते. आता ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. फॉलो करा, लाईक करा आवडली असेल तर. थँक्यू.